हॅलो एव्हरीवन, नमस्कार आणि तुमच्या सर्वांचं घरची कारभारीमध्ये मी शकुंतला चव्हाण मोठे मनापासून स्वागत करते आणि आजच्या सुंदर आणि नवीन अशा व्लॉगला सुरुवात करते। तर आजचा दिवस तुमचा छान आनंदाचा, सुखाचा आणि उत्साहाने भरलेला असा जाऊ देत। तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होऊ देत अशी प्रार्थना करते आणि त्याचबरोबर तुम्ही जे काही ठरवलं असेल आजच्या दिवसात ते सगळं काही सत्कारणे लागू देत। तर आज आहे गुरुवार आणि आजच्या दिवसाची आणि आजच्या ब्लॉगची सुरुवात आपण करत आहोत देवपूजेने। तर आजची जी देवपूजा आत्तापर्यंत तुम्ही पाहिले होते ब्लॉग्समध्ये ते बारामतीतला तिकडचं पाहायचं। तर आज गावाकडच्या देवघरातली पूजा पाहिलेली आहे। कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा। अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा। व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंटसुद्धा नक्की करा। तर देवपूजा वगैरे झालेली आहे आणि इकडे आरू जेवण करते। तर माझं चाललेलं आहे आता आवरायचं, आता बाकीचं आवरून घ्यायचं आहे। तर बघा इकडे देवपूजा कंप्लीट झालेली आहे। तर चला आता आपण व्हिडिओ कंटिन्यू करा, शेवटपर्यंत नक्की पहा। तर छान असणार आहे व्हिडिओ आजचा, त्यामुळे व्हिडिओवरती शेवटपर्यंत कनेक्टेड राहा। तर चला, ॲक्च्युली तुम्ही व्हिडिओमध्ये आज सुरुवातीला देवपूजा तर पाहिली, तर आज इकडे आहे, मग आज गुरुवार पण आहे, तर मग मी इकडे सुद्धा हळदीचं लेपन केलेलं आहे। पण ॲक्च्युली थोडंसं हे झालं आहे, तर ठीक आहे। पण पहिल्यांदा म्हणजे मागे एकदा लग्नाच्या वेळेस केलेलं, त्याच्यानंतर आज योग आला, मग हळदीचं लेपन वगैरे केलं होतं। त्यानंतर दुपारी सगळं घरातलं काम आवरल्यानंतर आम्ही निघालो होतो कराडला थोडीशी खरेदी करण्यासाठी। तर आरू काय ऐकत नव्हती, ती पण आमच्यासोबत आली। बसायला आम्हाला काही जागा नव्हती, त्यामुळे आम्ही बॅकला म्हणजे रिक्षाच्या बॅकचा जो भाग असतो तिथे बसलो होतो दोघीजणी। आणि मग चला आता आमचा प्रवास सुरू झालेला आहे। तर आता कराडला जाऊन काय काय आम्ही शॉपिंग करणार आहोत, काय काय खरेदी करणार आहोत, तर ते पाहण्यासाठी चॅनलवर कनेक्टेड राहा। तर कोल्हापूर नाक्यावर आल्यानंतर आम्हाला थोडीफार जागा झाली, जे पुढे बसलेले ते उतरले, त्यामुळे मग आरू आणि मी जाऊन पुढे बसलो, कारण पाठीमागे खूपच म्हणजे त्रासदायक असतं। हां तसे दोन गुच्छे हे का म्हटलं सगळ्याचे रेट वेगळे नाही, व्हिडिओ करते। ते बघा आम्ही कराडमध्ये उतरल्यानंतर पहिल्यांदा आलेलो इथे फुलांच्या जी ज्वेलरी वगैरे असं काही सगळं भेटतं ना, तर तिथे तर एक दोन ठिकाणी आम्ही थोडीफार चौकशी केली, तिथे काही आवडलं नाही, मग इथे आलो। तर हे आहे साई फ्लॉवर म्हणजे जिथे साई फ्लॉवर मर्चंट असं आहे दुकानाचं नाव। हां, माझं मी तुम्हाला बॅनर पण दाखवते, कराडमध्ये आहे दत्त चौकात। तर तिथे आम्ही आलो, मग विचारपूस वगैरे केली। आम्हाला एक आवडलं, जो आम्हाला सेट घ्यायचा होता डोहाळे जेवणासाठी, तो आम्ही बुक केला, ॲडव्हान्स पे केलं आणि मग आमची डेट वगैरे दिली आणि मग आम्ही पुढे निघालो। तर चला आता तिथून आलो, आता एक महत्त्वाचं काम तर झालेलं आहे। तर चला आता आज आहे गुरुवार, मग आज थोडाफार बाजार भरलेला असतो। रविवारचा मोठा बाजार असतो, गुरुवारी पण असतो, पण इतका असा मोठा नसतो। तर चला आता आम्ही फायनली मंडईमध्ये आलेलो आहोत। तर इथे थोडेफार असे बाजारानिमित्त असे दुकानं वगैरे लागलेली आहेत, नेहमीसुद्धा असतात, पण बाजारा दिवशी थोडीफार जास्त असतात, किरकोळ जी असतात ती। तर चला आता आज आपण बघूया बऱ्याच दिवसानंतर कराडचा पण गुरुवारचा बाजार। तर आरूला म्हणत होतो पुन्हा एकदा की घरी थांब, तर ती थांबली नव्हती आणि दुपारचं आम्ही गेलेलो, कारण अनिश झोपल्यानंतर, कारण तोही पाठी लागतो, त्यामुळे तो ऊन खूप होता आणि त्याच ह्याच्यातून मग आता आम्हाला रिटर्न घरी पण जायचं होतं वेळेत, कारण तो जर उठला तर तो जास्त इरिटेट होऊ शकतो, कारण तसं थांबतो पण कधी कधी सांगता येत नाही, कारण लहान मुलांचं झोपेतून उठायला जर झोपमोड झाली तर काही सांगू शकत नाही। तर त्यानंतर मग आम्ही आलो। दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आम्हाला घ्यायची होती, ती म्हणजे की जे मी तुम्हाला सांगितले की आता आम्ही 2 दिवसापासून जी काही गोष्टी बनवायला घेतलेल्या आहेत दुरड्यांसाठी, तर आता ते सगळं भरून नेण्यासाठी आम्हाला करंडे घ्यायचे, म्हणजे दुरड्या घ्यायच्या होत्या। तर लग्नाच्या वेळेस पण आम्ही इथूनच घेतल्या होत्या, ताईंच्या लग्नाच्या वेळेस। तर त्या व्लॉगमध्ये पण तुम्ही कदाचित हे दुकान पाहिलं असेल, तर थोडीशी ओळख झाली होती, म्हणून म्हटलं की तिथूनच घ्याव्या।
पण ह्यावेळेस थोड्याशा आम्हाला कॉस्टली लागल्या. तर म्हटलं जाऊ देत की आता इतक्या जास्तही नव्हत्या घ्यायच्या, 7 घ्यायच्या होत्या. मग आधी तिथे घेतलं. मग जे काही कॅज्युअल म्हणजे जे लागतं जनरली आपल्याला मेन मटेरियल, तर मेन दुरड्या घेतल्या, हळदी कुंकू वगैरे ओटीचं सामान जे काही असतं ते घेतलं. त्यानंतर मग आता आम्ही पुढे निघालो, कारण आता आम्हाला जे महत्त्वाच्या 2 गोष्टी होत्या, जसं की फ्लॉवर ज्वेलरी जी की डोहाळे जेवणासाठी लागते, तर ती ऑलरेडी आधीच आम्ही ऑर्डर करून घेतली. ते महत्त्वाचं काम झालेलं आहे आणि आता ती आम्ही डायरेक्टली कार्यक्रमा दिवशी पिकअप करून मग तिथून घेऊन जाणार आहोत. तर त्याच्यानंतर नेक्स्ट काम केलं ते म्हणजे की दुरड्या घेतल्या. आता आम्ही आलेलो आहोत भाजी वगैरे घेण्यासाठी, कारण आता दुसरं काही अजून भरपूर तशी खरेदी आहे डोहाळे जेवणाची, पण ते आत्ता करता येणार नाही, कारण ते जसं की फळं असतील किंवा बेकरी प्रोडक्ट असतील, तर ते काही आता इतक्या लवकर नेऊन आज गुरुवारचं ते काही शिल्लक राहणार नाही किंवा मग खराब होऊन जाऊ शकतं. त्यामुळे मग आम्ही आता फक्त म्हटलं की ते आपण परत सॅटर्डेला जाऊन घेऊया, तर तेव्हा जाऊन घेणार आहे. तर आज मग बाकीचं घ्यायला आलो. मग भाज्या वगैरे घ्यायच्या होत्या, कारण म्हटलं की आता परत येणं होत नाही, त्यामुळे मग भाज्या वगैरे घ्यायचं चाललं होतं आमचं. तर आता तुम्ही बघत असाल की मंडईमध्ये इथे असे रस्त्याला तिथेच दुकानं वगैरे लागलेले असतात भाजीपाल्यांची वगैरे, जसं जनरली सगळीकडेच असतं बाजार म्हटल्यानंतर. तर मग आता म्हटलं की पहिल्यांदा बटाटे दिसले. आता मला स्टॉलमुळे बटाट्यांचं खूप हे झालं की बटाटे दिसले की घ्यायचे. तर मग त्यामुळे पहिल्यांदा बटाटे घेतले. त्यानंतर मग थोडीफार आता म्हटलं मी काही नाही जास्त त्याच्यामध्ये हे केलं, कारण की मामी होत्या सोबत. मग त्यांना म्हटलं की जे काही लागणार असेल, जे काही घ्यायचं असेल ते तुम्ही घ्या. मग मी मस्तपैकी फ्रीली शूट करत होते. आरू पण सोबत होती. त्यानंतर 1-2 भाजीचं म्हणजे जे काही आयटम होते ते घेतले. त्यानंतर मग मिरच्या, कारण आम्हाला आणखीन एक नेण्यासाठी दोडीला पदार्थ बनवायचे, त्यासाठी मिरच्या पण भरपूर लागणार होत्या. मग म्हटलं की मिरच्या पण घेऊन टाकाव्या, कारण सॅटर्डेला मी रिटर्न जेव्हा जाणार आहे बाजारात, तेव्हा मला त्या दुसऱ्या महत्त्वाच्या गोष्टी घ्यायच्या आहेत. मग सगळ्या प्रकारचं भाजीपाला वगैरे बाजार करून झाल्यानंतर आता आम्ही घरी निघालो होतो. आता आरू उन्हातून आमच्याबरोबर फिरून दमली होती, म्हणून म्हटलं आता तिला काहीतरी द्यावं. त्यामुळे मग इथे आम्ही राज मेडिकलसमोर कराडमध्ये, तर मग तिथे तिला ज्यूस वगैरे दिला. त्याचबरोबर आम्ही पण घेतला, कारण ऊन पण खूप होतं, त्यामुळे म्हटलं आता दुसरं काही घेण्यापेक्षा थंड घ्यावं. तर ते घेतलं आणि मग आजचा एकंदर दिवस छान गेला. सुरुवात तर मस्तपैकी स्वामींच्या आशीर्वादाने झाली आणि आजची कार्यक्रमासाठीची खरेदी पण मस्तपैकी झालेली आहे. तर भेटूया उद्याच्या नवीन व्लॉगमध्ये, नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ. आणि असेच चॅनलवरती कनेक्टेड राहा शेवटपर्यंत. आणि जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन पण क्लिक करा. तर चला बाय बाय. भेटू लवकरच उद्याच्या नवीन व्लॉगमध्ये.